लोकनेता यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे। गुहागरमधील गोपाळगडवर अतिक्रमण करणारा हा व्हिडिओ संपूर्ण महाराष्ट्रात व्हायरल झाला आहे आणि लोकांच्या प्रतिक्रिया येत आहे। या गडावर अय्यार मणियार याच्या कुटुंबाने पूर्वीपासूनच या किल्ल्यावर अतिक्रमण केलं आहे आणि आताही हा अय्यार इतकं खोटं आणि रेटून बोलतोय की हा किल्ला जणू काय त्याच्या बापाचाच आहे। खरंच सागर पवार बदलापूर येथील या युवकाचं आपण सर्वांनी आभार मानले पाहिजेत, कारण याच्या गुहागरमधील गोपाळगड किल्ल्यावरील या मणियारनी केलेलं अतिक्रमण हे महाराष्ट्राच्या संपूर्ण जनतेच्या निदर्शनास आलेत आणि आता काही दिवसातच त्याचं अतिक्रमण हटून हा किल्ला शिवप्रेमींच्या ताब्यात येणार आहे। हा व्हिडिओ आपण प्रत्येकाने संपूर्ण पहा, कारण यामध्ये हा अय्यार कशा पद्धतीने आपल्या बापाचा किल्ला आहे हे सांगतो आहे। खरं तर अशा मुजोर व्यक्तीला ठोशांचा मार दिला पाहिजे आणि त्याला वठणीवर आणलं पाहिजे, परंतु आपले महाराष्ट्रीयन बांधव खरंच त्यांच्या संयमाची आपण तारीफ करावी तेवढी कमीच आहे, कारण आपले मराठी बांधव त्याला समजून सांगत आहेत तरीसुद्धा तो माफी मागत नाही। उलटं फिरून फिरून त्यांना हेच सांगण्याचा प्रयत्न करत आहोत की हा किल्ला आमचाच आहे। अशा मुजोर व्यक्तींना लाथ्या बुक्क्यांचाच प्रसाद दिला पाहिजे, कारण हे छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहासच पुसायला निघालेले आहे। खरं तर आपल्या देशातील किल्ले, लेण्या, बौद्ध स्तूपे, पुरातन मंदिरे ही कोणाच्याही मालकीची नसतात, ती सर्व आता पुरातन विभागाच्या अखत्यारीत आहेत। त्यामुळे अशा या व्यक्तींना ठेचलंच पाहिजे। हा महत्त्वपूर्ण व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांना फॉरवर्ड करा। लोकनेता यूट्यूब चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। धन्यवाद। जय हिंद। जो प्रायव्हेटमध्ये आला याची माहिती तुम्हाला पुरातत्व विभाग रत्नागिरी किंवा पुरातत्व विभाग महाराष्ट्र सरकार मुंबई फोर्टला आहे। तुम्ही तिथे जाऊन RTI टाका, RTI मध्ये तुम्हाला माहिती मिळून जाईल। फोर्ट म्हणजे तुम्हाला नाही माहिती कसं आलं? आमचं आहे, तुम्हाला माहिती पाहिजे ना। मला नाही, माझं नॉलेज कसं वाढेल? मग तुम्हाला तेच नॉलेज वाढवण्यासाठी बाहेर लावा तर माझं नॉलेज वाढेल। कशाला लावायची? आमची प्रॉपर्टी आहे, आम्हाला माहिती आहे, पण आम्हाला नाही माहित ना। मग तुम्हाला आम्हाला वाटलं सरकारी आम्ही घेतलं। नाही सरकारी आहे म्हणून आधी कसं आहे की तुम्ही आता माझं घर आहे तर मी घरावर लावेन ना, सागर पवारचं घर इथे लावलंय। इम्तियाज अय्यर काय मणियार कोणाचं आहे ते आम्हाला गरज वाटली नाही ना। तुमचं प्रायव्हेट तर बाहेर लावायला पाहिजे की ही प्रॉपर्टी या कारणावर याच्या अंडर आहे, लोक आतमध्ये नाही येणार। तुमच्या घरावरती तुमच्या घराचं नाव लिहिलेलं आहे, आमच्या गावात 100 घरांच्या लाल सगळ्या याच्यावर लिहिलंय। बघा कुठे आमच्या गावात? मी बघितलं आता तिथूनच आलं। तुम्ही चेक करा ना, मी गावातच राहतोय। त्याच्यामुळे आम्हाला नेसेसरी वाटली नाही की इथे नाव लावावं। अच्छा, आम्हाला कसं कळणार तुमची? आता तुम्हाला कळणार, तुम्हाला विचारायला पाहिजे होतं। आपण बोलतोय ना मी। हा बघा, तुम्हाला जर समजा तुम्ही घराचं उदाहरण दिलं की नाही, तुम्ही एखाद्याच्या घरात तुम्ही XYZ तुमच्या घरात मी घुसलो आणि तुमच्या घरातले पडलेले पोरांची खेळणी असतील, भांडी असतील ती उचलली, तुम्हाला न विचारता योग्य आहे? माझ्या घरावर पार्टी आहे, घरात कसं माझ्या घरावर पार्टी माझ्या घरावर पार्टी आहे, घरात कसं घुसेल? तुम्ही जेव्हा एखाद्या प्रॉपर्टीत किंवा आता तिथे तुम्ही आत घुसलात, समोरच तिथे बोर्ड लावलेला आहे। कुठे? हा बघा समोर बोर्ड आहे, एवढा मोठा बोर्ड नाव नाही काय नाही, नुसतं लिहिलंय। लिहिलेला आहे ना भारत सरकारने। भारत सरकार का लिहिल? मग कोणी लिहिलंय? प्रॉपर्टी आमची आहे, भारत सरकार। कुठे तुमचं? अरे त्याच्यावरती इन्स्ट्रक्शन तर दिलेले आहेत कुठे ना। तुमचं? नावाची काय गरज आहे तुम्हाला? आम्ही काय करत नाहीये। पण अरे तू आता मला सांगा, आम्ही त्यांना आता बघा आम्ही त्यांना ठेवले कशासाठी? इथली राखण कर। मग त्यांनी जर राखण केली नाही मग त्यांचा मालक त्यांना सोडेल। आणि हे कोण आहे? हा काय त्यांचं काय झालं? ते कोण आहे? त्यांचं झालं का? ते कोण आहे? तुम्हाला कशाबद्दल इन्फॉर्मेशन? मग तेच सांगतो ना दादा। कसं कळणार की आम्हाला तुमची प्रॉपर्टी आहे की सरकारची आहे का काय? आता आम्हाला काय वाटलं, खाली पडलेले आंबे घेतले ते त्याच्यावर उज्जत घालायला लागले। सगळं ठीक आहे, माझ्या घरात कोणी घुसलं तर माझ्या घरावर नाव लिहिलंय। आमच्या इथं मी वाजवून देईन। नाही कुठे लिहिलंय? हा बघा, इथे आम्ही नावाची बोर्ड पाटी लावलेली होती। कुठे? मग लावलेली होती, पूर्ण ऐका तुम्ही, आधी विचारू नका। तर असेच काय ते डोके फिरू पर्यटक येतात ना, त्यांनी ती मुद्दामून तोडली। मग तुमचा प्रश्न आहे, तो का तोडली? हा मग त्यांना आता तुमची प्रायव्हेट प्रॉपर्टी आहे, तुम्ही ऍक्शन घेऊ शकता। नाही आम्ही ऍक्शन म्हणून आता तुम्हाला म्हणून दॅट्स वाय आम्ही तुम्हाला इथं थांबवलं की तुम्ही आम्ही तुमच्या प्रॉपर्टीचं नुकसान केलंय। आता आंबे उचलले ते इनडायरेक्टली पडलेले होते। अरे दादा, खाली पडलेला आंबा फुकट असतो। कुठे लिहिलेला आहे आंबाचा नियम? थांब दाखवा कुठे आहे? आता काही पडलेले आंबे उचलले सोशल मीडियावरती, गेले 2-3 दिवस मी तुला बघतोय पण मला भेटलं, आपली भेट होत नाही। ते काय ते सोशल मीडियावर बघतोय आपण, आंबे पडले होते त्या लोकांना कधी डांबून ठेवलं,
काय ना काय प्रकार काय झाला इथं? साहेब, आता तुम्ही पण जवळजवळ 14 वर्षे ह्या घटनेला जवळून फॉलोअप घेताय किंवा ह्या जो आता गोपालगड मुक्ती संग्राम जो आहे त्याचा जवळून तुम्ही अभ्यास केलाय, तर त्याच्यामुळे दामून ठेवणे किंवा श्रेयवाद दाखवणे असा काहीच त्याच्यामध्ये उद्देश नव्हता. त्या माझ्या शब्दाचा विपर्यास केला गेलाय आणि त्यातून सुद्धा जर म्हणजे जे हे आंब्याचाच वाद होता तो जमिनीचा किंवा काय नाही, आणि जी न्यायिक प्रक्रिया सध्या चालू आहे त्या न्यायिक प्रक्रियेला आमची पुरातत्व विभागाला जरी आम्ही पाठिंबा दिला आणि त्यानुसारच पुढची न्यायिक प्रक्रिया पार होऊन, असं तुम्हाला पण माहिती आहे इथे काय प्रोसेस चालली आहे. पण कसं आलं माहितीये, आता उर्वरित महाराष्ट्रामध्ये संतापाची लाट उसळली आहे. बरोबर आपण गेले 14 वर्ष तुझे वडील असल्यापासून आपण कायदेशीर लढा लढतोय. बरोबर इथली वस्तुस्थिती काय ते आपल्या सगळ्यांना माहिती आहे. बरोबर. पण असं सगळं असताना तू जे काही तिथं वाक्य वापरलेस की बाबा हा गड माझ्या मालकीचा आहे, हे माझी खासगी प्रॉपर्टी आहे, हे तू हे असं बोलण्याचं काय कारण काय होतं? कारण तुला माहिती आहे की बाबा कोर्टामध्ये तू गेला होतास, कोर्टाने ते मान्य केलं नाही, तरी पण तुझ्या तोंडून मी वाक्य गेली आणि आता त्याचा प्रचंड संतापाची लाट पूर्ण महाराष्ट्रामध्ये उसळलेली आहे. म्हणजे असं बोलणं चुकीचं आहे ना. तुम्ही एक लक्षात घ्या, महाराष्ट्राच्या मातीमध्ये असले सगळे किल्ले, आपल्या सगळ्यांची भावना आहे की बाबा ते महाराष्ट्रातले सगळे किल्ले हे छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराजांचेच आहेत. आम्ही तर म्हणतो तुम्ही त्याचे गार्डियन होतात काही काळासाठी. आता आपण प्रक्रिया राबवतोय की नाही? आता आपली प्रक्रिया राबवली, तुमच्या ताब्यातून जाऊ सरकारच्या ताब्यामध्ये. आम्ही वैयक्तिक तुम्हाला कधी हे केलं होतं, वैयक्तिक टार्गेट केलं होतं का? कधीच केलेलं नाही. किल्ला हा एकमेव विषय असा आहे की बाबा आमची सगळ्यांची भावना आहे की तो महाराजांचा आहे, छत्रपती संभाजी महाराज, छत्रपती शिवाजी यांचाच राहायला पाहिजे, त्याच्यात बाकी कुणाचा आमचा स्वतःचा बंद नाही. सगळ्यांचा आदर झाला पाहिजे, सगळ्यांचा आदर. आणि आम्ही स्वतःकडे मागितले का किल्ले? आम्ही कुणाकडे मागितले? शासनाने घ्या सांगितले ना. इथली अंजनेची ग्रामपंचायत सक्षम आहे किल्ल्याचा सांभाळ करायला. ग्रामपंचायत स्वतःकडे मागितला का किल्ला? नाही मागितलेला ना. मागितला कुणाकडे मागितला? शासनाने ताब्यात घ्या, मग शासनाला काय करते करू दे, एवढीच भावना आहे की नाही. मग अशा पद्धतीचं वक्तव्य हे तो आपल्या तोंडातून येतंय की बाबा किल्ला माझ्या खासगी मालकीचा आहे, किल्ला प्रायव्हेट प्रॉपर्टी आहे, तर हे योग्य नाही असं बोलणं. आता आपण सगळेजण या लढाईच्या अंतिम टप्प्यामध्ये आहोत. आता एक 2-4 महिन्यांनी कलेक्टर साहेबांच्या ह्याच्यामध्ये येईल, तर तुझी त्याबद्दलची भूमिका पहिली सगळ्यांना स्पष्ट कर. पासून 1993 पासून टिल डेट माझी आज 32 वर्ष माझं वय आहे. तर 32 वर्षात किंवा जिथपासून मला समजायला लागलंय तिथपासून माझ्याही मनात कधी दुराभाव नाही आहे की किल्ला महाराष्ट्रात आपल्या राजांचा आहे किंवा काय आहे. त्यावेळेस जी सिच्युएशन झाली होती ती आंबा चोरीची झाली होती, त्याचा कुठे कुठे विपर्यास करू. आता तुम्ही सुद्धा 2014 पासून ह्याच्यात आहात किंवा हजारो पर्यटक रोज या किल्ल्याला भेट देत आहेत. जर अशी गोष्ट खरोखरच असती की बाबा किल्ल्यात डांबून ठेवण्यात येतंय किंवा पर्यटकांना आत घुसण्यापासून मजाव करण्यात येतोय, तर एक व्हिडिओने हजारो व्हिडिओ निघाले असत्या आणि त्या व्हिडिओत माझंच नाही सगळ्यांचं. आणि मी पण ह्याच्यात हे सांगतो की बाबा त्या व्हिडिओत तुम्ही जर ती व्हिडिओ जर पाहिलात तर मी कुठेही त्याला माझं बोलण्याचं नेचरच असं आहे, बोलण्याचं ट्यूनच असं आहे. आत्ता सुद्धा तुम्हाला बोलताना वाटत असेल मी ॲग्रेसिव्हली बोलतोय, पण ते तसं नाही आहे. मी त्यांना समजवण्याचाच प्रयत्न करत होतो. विषय असा होता की त्यांनी सुरुवातीला जेव्हा घटना घडली त्या घटनेला मी सुद्धा इथे उपस्थित नव्हतो. कातकरी जे आपले जे राखणदार आहेत त्यांना आपल्याकडे कोकणात कातकरी बोलतात, तर ते राखण करताना त्यांनी प्रत्यक्ष त्यांना आंबे काढताना बघितले. आंबे काढताना बघितल्यानंतर मी बुधवार दिवस होता, ऑफिसला असल्यामुळे प्रत्यक्षात मी इथे नसतो. तुम्हाला ही गोष्ट माहिती आहे. मी ऑफिसवरून आल्यानंतर हा जो सिच्युएशन घडली, सिच्युएशनमध्ये प्रसावधान प्रत्येकाला नसतो, त्यातून माझ्याकडून काय तोंडून गेलं असेल तर मी त्या बाबतीत मी दिलगिरी सुद्धा व्यक्त. पर्यटक हे इथं महाराजांचा किल्ला आहे म्हणून बघायला येतात. बरोबर. अच्छा, त्यांना काही माहिती नाही इथं काय चाललंय ते. बरोबर. गेले 14-15 वर्ष आपण या प्रक्रियेमध्ये आहोत. येणारा माणूस येतो की बाबा महाराजांचा किल्ला आहे, मला प्रत्यक्ष डोळ्यांनी पाहू दे, ह्या भावने आली असतात. तर तुम्ही तुमच्या कामगारांना पण सांगा, इथं येणारा कुणाही अटकाव होता कामा नये, कुठल्याही पर्यटकाला अटकाव होता कामा नये. उलट तुम्ही सगळ्यांना सांगा की बाबा ही महाराजांची प्रॉपर्टी आहे, हा असा किल्ला आहे. तुम्ही 4 पावलं पुढे होऊन दाखवा, किल्ल्याची माहिती द्या. ज्यावेळी पुरातत्व विभाग पूर्ण ताब्यात घेईल तर ते ठेवतील, गाईड वगैरे ठेवतील, त्यांचे फलक लावतील. आता तुम्ही इतकी वर्ष याच्यामध्ये का तुमची पण जबाबदारी थोडीशी की बाबा सांगा की बाबा हा इथं बुरुज आहे, ही अशी तटबंदी आहे, इकडं मुख्य दरवाजा आहे. पर्यटकांना माहिती पण दिली गेली पाहिजे ना. आम्ही काय 24 तास देऊन थांबू शकत नाही, हे तुमचं पण काम आहे. पण हा जो काय गदारोळ झाला या सगळ्या तुमच्या एका वक्तव्यामुळे, त्याच्यामुळे आपण कुठेतरी सगळे मागे आले या सगळ्या गोष्टीमुळे. आपला लढा हा कायदेशीर पहिल्यापासूनचा होता आणि याच्यापुढे कायदेशीरच राहील. बरोबर. ह्याच्यामध्ये कोणी तडजोड करणार नाही. आणि आम्ही तुमच्या बरोबर आहोत कायम. नाही, आमचं पण सहकार्य ह्या न्यायिक वेगळं वळण द्यायला बघतात ना. बरोबर. पण आमचं त्या कोणीही त्या व्हिडिओच्या माध्यमातून कुणीही चुकीची समजूत करून घेऊ नये. किल्ला आजही बांधला तेव्हापासून किंवा आत्तापासून
महाराजांचाच आहे. राजांनी 400 किल्ले ही कधीही अशी अपेक्षा किंवा आमची भावना नाही आहे की बाबा हा किल्ला आमचा आहे. प्रसंगावधान प्रत्येक व्यक्तीला नसतं. ती सिच्युएशन जी होती ती वेगळी होती. तिचा विपर्यास केला गेला. त्याला आंबे चोरीवरून त्याला भरकवण्यात आलं. त्याच्यामुळे कदाचित माझ्या तोंडून ते गेलं असेल. जर तसं काही झालं असेल मी माझी दिलगिरी व्यक्त करतो. बोलण्याचा वक्तव्यात तू तुझं वक्तव्य पाठी घेतोस का? नाही, वक्तव्य बघा, ह्या वक्तव्याचा जो विषय आहे त्याची कायदेशीर सगळी हे चालू बघ, कायदेशीर वक्तव्याचा विषय जर कायदेशीर बघ कायदेशीर बाबी मला पण माहिती आहेत आणि तुला पण माहिती आहे. बरोबर पण तुझ्या एका वक्तव्यामुळे जर अख्खा महाराष्ट्र पेटून उठलाय बरोबर. तर तू तुझं वक्तव्य मागे घेतलं पाहिजे असं मला वाटतंय. बघा, महाराजांपुढे माझं वक्तव्य किंवा महाराजांपुढे मी स्वतः कुठेच हे आपण कोणीच नाही. महाराजांच्या आपण नकाची पण सर आपल्या कोणाला नाही. बरोबर. जर महाराजांचं नाव घेऊन जर वक्तव्य किंवा आणखी काही पाठी घ्यायचं असेल तर त्याला मला त्या बाबतीत कुठलाही छोटेपणा किंवा त्यात माझं कुठलंही बाबा ही पाठीमागे आलो त्याच्यामुळे मला राग. आणि त्यातून जर महाराष्ट्राची, मी पुन्हा एकदा सांगतो, जर महाराष्ट्राची कोणाची जर भावना दुखावल्या असतील तर महाराजांपुढे मी स्वतः किंवा माझे घर किंवा आपण स्वतः सगळेच कोणी येत नाहीत. जर ती भावना दुखावल्या गेल्या असतील तर मी त्याची दिलगिरी व्यक्त